मुंबईतील आझाद मैदानात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरातून मराठा बांधव मुंबईत पोहोचलेत। दक्षिण मुंबईतील विविध भागांमध्ये हे आंदोलक शिरले असून त्यामुळे दक्षिण मुंबईत मोठा गोंधळ उडाला होता। मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी झालेल्या सुनावणी दरम्यान दक्षिण मुंबईतून आंदोलकांना बाहेर काढा असे निर्देश दिले होते। सीएसएमटी स्टेशन, फोर्ट परिसरासह दक्षिण मुंबईतील अनेक भागांमध्ये मराठा आंदोलक शिरले होते। याचे व्हिडिओ देखील व्हायरल झालेत। या सगळ्यामुळे मुंबईत नेमके किती मराठा आंदोलक आले होते असा प्रश्न विचारला जात होता। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत आलेल्या आंदोलकांची संख्या ही परवानगीपेक्षा कितीतरी जास्त असल्याचं दिसून आलं। सुमारे 40,000 आंदोलक आणि 5,000 वाहने मराठा आंदोलनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मुंबईत दाखल झाल्याचं समोर आलंय। मुंबई पोलिसांनी आंदोलन आयोजकांना पाठवलेल्या एका नोटीसीतून ही माहिती पहिल्यांदाच उघड झाली आहे। यामुळे आंदोलनाच्या आयोजनातील बेशिस्तपणा आणि विनयभंग समोर आलाय। केवळ 5,000 आंदोलकांना आणि 5 वाहनांना परवानगी असताना एवढ्या मोठ्या संख्येने आंदोलक आणि वाहने दक्षिण मुंबईत चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली होती।